तुळजापूरची वाट, पाऊले चालती तुळजापूरची वाट, पाऊले चालती तुळजापूरची वाट, पाऊले चालती तुळजापूरची वाट. दरी डोंगराचा ओलांडूनी घाट, दरी डोंगराचा ओलांडूनी घाट, पाऊले चालती तुळजापूरची वाट, पाऊले चालती तुळजापूरची वाट. अति आनंदाने बोलवीते वाट, अति आनंदाने बोलवीते वाट, कुलस्वामिनीची घ्यावयाला गाठ. पाऊले चालती तुळजापूरची वाट, पाऊले चालती तुळजापूरची वाट. आई भवानीचा किती वरून थाट, आई भवानीचा किती वरून थाट, दुःख दारिद्र्याचा करी नाही नाट. पाऊले चालती तुळजापूरची वाट, पाऊले चालती तुळजापूरची वाट. भरले घरिया सुख काठोकाठ, भरले घरिया सुख काठोकाठ, मिळाले मला हे प्रसादाचे ताट. पाऊले चालती तुळजापूरची वाट, पाऊले चालती तुळजापूरची वाट. भक्तासाठी आंबा अमृताचा माठ, भक्तासाठी आंबा अमृताचा माठ, हरेंद्रास लावी माया ही दाट. पाऊले चालती तुळजापूरची वाट, पाऊले चालती तुळजापूरची वाट. दरी डोंगराचा ओलांडूनी घाट, दरी डोंगराचा ओलांडूनी घाट. पाऊले चालती तुळजापूरची वाट, पाऊले चालती तुळजापूरची वाट, पाऊले चालती तुळजापूरची वाट, पाऊले चालती तुळजापूरची वाट. ओ या वहिनी साहेब या, बसा बसा. अरे तू कशी आहेस बेटा? चांगली आहे. वा वा वा, तुम्ही दोघी जणी छान आहात हे ऐकून मला फार बरं वाटलं. पण मला एक सांगा, अगं एवढ्या कडक उन्हात आणि भर दुपारी तुम्ही माझ्याकडे यायचं काय कारण? काही खास काम काढलं का माझ्याकडे? क्योंकि दोपहर में आपको फुर्सत रहती है ना गुरुजी, इसलिए हम आपसे बात करना चाहते हैं. हा हा हा, हे मात्र खरं. दुपारच्या वेळेसच जरा निश्चिंतीने वेळ मिळतो आणि आपल्यासारख्या प्रिय व्यक्तीशी 2 मिनिट चर्चा करता येते, त्यांना व्यवस्थित सल्ला देखील देता येतो. बरं आता मला हे सांगा, काय काम काढलं तुम्ही माझ्याकडे? गुरुजी, जब से उनके माता पिता का एक्सीडेंट हुआ है ना, तब से वो इतने चिड़चिड़े हो गए कि हमेशा झगड़ा करते रहते हैं. माता की तस्वीर फेंक दी, घर में इतनी अशांति फैला दी है. गुरुजी आप कुछ करिए, हम चाहते हैं कि आप कुछ बताइए हमें. बर, त्यांची काही कुंडली वगैरे आणली? हाँ जी. हाँ. सीताराम सीताराम. प्रभू. हे बघा वहिनी, सुनील साहेबांच्या कुंडलीचं अवलोकन केल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने माझ्या लक्षात आली की त्यांच्या कुंडलीच्या 5व्या स्थानी शनीचा प्रवेश झालेला आहे. त्यामुळे घरात काही अनिष्ट गोष्टी घडतील, भांडण वादविवाद होण्याची जास्त शक्यता आहे. पण मला एक सांगा, तुम्ही तुमच्या घरात कुलस्वामिनीचा फोटो लावलेला आहे का? नहीं गुरुजी.
मग तुम्ही यापुढे तुमच्या घरातला जो हॉल आहे तिथे आपल्या कुलस्वामिनीचा फोटो लावा, ज्यामुळे सुनील साहेबांचा तिचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा राग थोडा थोडा कमी होईल, घरातील वातावरण देखील शांत होईल आणि सर्व गोष्टी सुव्यवस्थित होतील. ठीक है गुरुजी, अब हम चलें? हो हो, एक मिनिट हा बघा, हा देवाचा प्रसाद घ्या. घरी जाऊन तुम्ही सहकुटुंब सहपरिवार याचं ग्रहण करा. त्यामुळे तुमच्या घरातील सर्व समस्या सुटतील, वादविवाद सुद्धा कमी होतील. आणि हो, याच्या पुढे जर काही गरज लागली तर अवश्य या, मी हजर आहे. ठीक है गुरुजी, प्रणाम. बर, कल्याण हो, कल्याण हो. वहिनी, बघितलंस ना गुरुजीने आपल्याला किती छान उपाय सांगितला. म्हणजे निदान आता दादा ऑफिस मधून घरी आल्यावर राग तरी नाही काढणार. ठीक है, चल. दादासाहेब, तुम्ही समजण्याचा प्रयत्न का नाही करत? जर का आपण MRP कमी ठेवली ना तर आपला माल जास्तीत जास्त सेल होईल आणि आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल. म्हणून आपल्याला MRP कमी ठेवायची आहे. टपे म्हणे MRP कमी ठेवली तर बरोबर आहे. अरे आम्ही 4 जण आहोत, 4 जण. तुझी MRP ठेवली तर आम्हाला काय शिल्लक राहणार आहे? ते काय नाही, आम्ही सांगू तीच MRP ठरली, बस फायनल. अरे आम्हाला चौघांना काहीतरी सुटायला पाहिजे का नाही? दुसरा इलाज एकच आहे, ओरिजिनल औषध कमी टाकून डुप्लिकेट औषध बनवायचं. असं केलं तरच पैसे वाचू शकतील, नाहीतर नाही. काय काय डुप्लिकेट माल नाही? मी हे काही करू शकत नाही. मी कधीच डुप्लिकेट माल विकणार नाही. हा? सुनील, तू काय को डरता है? मैं हो ना, सब सांभाळ लूंगा. राव, मार्केट तुम्हाला माहित नाही आहे, मला माहित आहे. मी मार्केटिंग करतो. तुम्ही मी जसं बोलतोय ना तसं करा. तुम्हाला मार्केटिंग अजिबात माहित नाही आहे. तुझ्या आईला तुझ्या गप्प बसायचा. जे आम्हाला माहिती आहे तेच करणार, कळलं? जास्त शहाणपणा केला ना कापून टाकीन तुझ्या मायला तुझ्या. बराबर है. शांति से लो, प्लीज प्लीज. अरे देखिए येडा. शांति से लो. वीणा, वीणा वीणा वीणा, अगं काय करतेस तू? घरामध्ये कुलस्वामींचा फोटो, घरातील सगळी शांतता तुला नाहीशी करायची का? तुला माहिती आहे ना सुनीला हे सगळं काही आवडत नाहीये म्हणून. बुआ जी, इन्हें कुछ नहीं होगा. ये माताजी की फोटो लगाने के लिए मुझे गुरुजी ने ही कहा था. हाँ, गुरुजी ने सांगितलंय म्हणे. मीरा, हा फोटो कोणी लावला इकडे? मैंने लगाया. का? तुला माहित आहे ना, या घरी कुलस्वामिनीचा फोटो तर लांबची गोष्ट आहे, नाव देखील घेतलेलं मला सहन होत नाही. आता तूच सांग बाबा, माझं झालं सगळं सांगून तिला. आता ही अशी ऐकणार नाहीये. मी आज हिला असा धडा शिकवीन ना, या फोटो बरोबर हिला पण घराच्या बाहेर काढतो. सुनिए जी, ये क्या कर रहे हैं सोड आप? मला, सोड मला फोटो काढू दे. सोड, सांगितलं ना, सोड मला फोटो आज काढायचा. बाबा, ह्या घरामध्ये माझं कोणी ऐकतंय का? हा? ए, तू काय काळ तोंड घेऊन उभी राहिलीस? चला आत चालती हो, चालती हो आतमध्ये. रेणुका, रेणुका, अगं पाणी आण ग बाई दादाला. तू शांत हो रे बाबा, तू बस बघू आधी बस, शांत हो. दादा, पाणी घे. ज्या कुलस्वामिनीने पूर्ण वंशाचा नाश केला तिला कसली पुसताय तुम्ही? कुणाचा का फोन? अगं अनिल दादाचा फोन आहे. अगं बाई, हो का? हो. हॅलो. हॅलो हॅलो रेनू, काय करतेस बेटा? हा, अच्छा अच्छा. अगं ऐक ना, मी सप्तशृंगी गडावर जातोय दर्शनाला. मी उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचतो. हा, हो ठीक आहे जाऊन ये. हो हो. ओके ठीक आहे. ओके बाय बेटा. ओके. काय ग? कधी येतोय तो? अगं उद्या संध्याकाळी येतोय.
नाही नाही, आजच विचारायला लागेल. आता नाही तर कधीच नाही. विचारतोच. एक्सक्यूज मी, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला ना. तुमचे आई बाबा इथेच असतात? हो हो, माझे आई वडील इथेच असतात. मला त्यांच्याशी थोडं बोलायचं होतं. ते काय येतात माझे आई बाबा? नमस्कार, मला तुमच्याशी थोडं नमस्कार. बोलायचं होतं. कशाबद्दल? अं, चल आपण घरी जाऊन बोलूया. हा चल चल बेटा. घ्या पाणी. हो हो. हा बोला. नमस्ते. नमस्कार. नमस्ते. मी अनिल राजाराम शिंदे. बरं. आम्ही मूळचे सोलापूरचे. अच्छा. माझे आई बाबा लहानपणीच अपघातात वारले. हम्म, माझा मोठा भाऊ सुनील शिंदे. हम्म, आमचा सोलापूरला औषधांचा बिझनेस आहे. हम्म. मी गेल्या 5 वर्षापासून नाशिक मध्येच असतो. बरं. मला आत्ताच आईच्या कृपेने एका मोठ्या कंपनीत जॉब मिळालाय आणि म्हणून मी इथे आईच्या दर्शनासाठी आलो होतो. आणि इथे मला तुमची मुलगी भेटली. मला तिच्याशी लग्न करायची इच्छा आहे. जर तुमचा होकार असेल तर मी माझ्या दादा वहिनींना सांगतो, त्यांची परवानगी घेतो. पाहुणे बुवा, हम्म, आमची पोर आईची सेवा करते. हम्म. तुम्ही तिला मागणी घातलीत, पण आपली काही अपेक्षा, कारण आम्ही गरीब माणसं तरी नाही नाही पण. नाही, मातेच्या कृपेने आमच्याकडे सर्व काही आहे. मला फक्त तुमची मुलगी हवी, दुसरं काही नको. बोला. तुम्हाला आमच्याकडे देवी मातेनेच पाठवलेलं आहे, त्यामुळे तुमच्या दोघांच्या लग्नाला आमचा पूर्ण होकार आहे. आमची मुलगी खुश तर आम्ही खुश. तुम्ही खुश आहात, तुमच्या दादाला कळवा आणि लवकरच वरात घेऊन या. एक्सक्यूज मी. हा बोल रवी. हा, अरे मी पोचतो ते 4:30 पर्यंत सोलापूरला ये. अरे आज सोलापूरचा माझा पहिलाच राऊंड आहे आणि तोही कॉलेज रोडला. तुला आठवतं ना आपली कॉलेज कॅन्टीन मध्ये धमाल? हो. अच्छा ठीक आहे, चल मी तुला बस स्टँडला गेलो होतो. हा अरे नक्की ये, तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. ओके चल ठीक आहे. चला ठीक आहे, येतो. नमस्कार. नमस्ते. या. बाय. रेणुका, मी सकाळपासून तुला बघते. तू फार नर्वस दिसतेस. आणि हो, क्लासमध्येही तुझं लक्ष नव्हतं. अगं विशाखा, अगं तुला काय सांगू. अगं दादा इतका राग करतो ना देवीचा, आणि त्यामुळे आमच्या घरातली सगळी शांतता भंग झाली आहे. आणि काल तर कहरच झाला. अगं त्याने कुलस्वामिनीचा फोटो काढला. फक्त बहिणीचा चेहरा बघून वाईट वाटतं ग. पण असा कुठला राग आहे तुझ्या दादाचा कुलस्वामिनीवर? मी लहान असताना सारखे आजारी असायचे. मग आई वडिलांनी देवीकडे नवस केला. सतत माझी औषधही चालू होती आणि त्यानंतर मी बरी झाली काही दिवसात. अगं पण दादाचे यावर अजिबात विश्वास नाहीये ग. मी फक्त आणि फक्त औषधांमुळेच बरी झालीये असं दादाला वाटतं ग. आणि मग त्यानंतर आई आणि वडील, आमची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा नवस फेडण्यासाठी तुळजापूरला गेले. अरे रामू, त्या बॅग जरा डिक्की मध्ये नीट ठेव बरं. चला बरं, चला उशीर होतोय. हा, चला, आणि चला. सुनील हे हा. बघ, मला वाटतं 2-3 तासात आम्ही पोहोचू तुळजापूरला. असं? देवीचं दर्शन, महापूजा, रेणूचा नवस आटोपल्यावर मला वाटतं संध्याकाळ होईल होय बहुतेक. बाबा. तर आम्ही मग नंतर रात्रीच निघू परतीच्या प्रवासाला. रात्री? हो. अहो बाबा, रात्री का प्रवास करता तुम्ही? का बरं? रात्रीचा प्रवास धोकादायक आहे बाबा. आईला देखील रात्रीचा प्रवास सहन होत नाही. पण बरोबर आहे. बाबा, तुम्ही असं करा, हा. तुम्ही आणि आई रात्री तिथे विश्रांती करा आणि सकाळी निघा ना निवांत अगदी. तू म्हणतो तेही बरोबर आहे हा, म्हणा. बाबा. तसंच करूया. सुनील, अरे किती काळजी करशील. होय आई. वीणा, घर नीट सांभाळ. हाँ, अरे आई, अच्छा। आप बिल्कुल परेशान मत होइए, हम लोग हैं ना. हाँ, आप लोग जाइए. आई, तुम्ही आमची काळजी करू नका, तुम्ही तुमची काळजी मात्र करा व्यवस्थित अगदी. आणि रेणू,
तू अजिबात सतवायचं नाही हा आई बाबा ना, अजिबात सतवायचं नाही, त्यांच्यावर लक्ष ठेव. कशाला त्यांना त्रास देऊ? तुला माहितीये आम्ही तिथे गेल्यावर खूप मज्जा मज्जा करणार. सुनील, काय आई? अरे तुझ्या कामाचा व्याप आम्हाला ठाऊक आहे, होय आई. पण ती एकटीच घरी आहे. बरं. आम्ही येईपर्यंत लवकर घरी येत जा. हं? तर मग आता निघायला हवं ना? हो, निघायचं ठीक का? आहे. पण काही म्हणा बाबा, कुलस्वामिनीच्या दर्शनाला जाताना तुम्ही भलतेच उत्साहित असता. अतिउत्साह असतो तुम्हाला. अरे सुनील, आई तुळजाभवानी आपलं कुलदैवत आहे. होय अरे बाबा. हा बंगला, ही गाडी, अरे हे सगळं तिच्याच आशीर्वादाने बाबा. बरोबर आहे. अगदी खरं आहे. तुमच्यासारखी मुलं आणि हा सोन्यासारखा संसार ही सगळी त्या कुलस्वामिनीचीच कृपा आहे. येस येस, देअर यू आर. बरं चला निघूया आता. चला चला, तू चला, असं कर, चला. चला. तिकडनं बस हो, मी बघू. तिकडे रेणू मागे बस आणि कर मजा आता तू. हे बघ रेणू, आई बाबांना अजिबात सतवायचं नाही, अजिबात सतवू नको, त्यांच्यावर लक्ष ठेव. आलं लक्षात? आलं लक्षात दादा. पण मी कशाला आई बाबांना त्रास देऊ? मी तर तिथे खूप खूप मज्जा करणार आहे. बर बर बर, बस बस बस. बाय दादा. बाबा सामावून जाओ बाबा. हा हा, आणि हे बघा, फोन नमस्कार. करत राहा बाबा, फोन तू करत पण राहा. फोन कर आणि हा, घराकडे बाबा. लक्ष हा. दे. रामू तू पण लक्ष दे बरं. बरं. चल हा, निघतो आम्ही. बाय बाय बाबा. चला. बाय बाय. बघा ना, गाडी पण रस्त्यात खराब झाली आणि त्या डेव्हिड गॅरेजवाल्याने दुसरी गाडी दिली. जरा सांभाळूनच चालवा हो. बाबा, हे काय झालं तुम्हाला बाबा? काय झालं बाबा? मात्र बेटा, ठीक आहे आता. ओके, तब्येत बरी आहे. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर, माझी आई कशी आहे हो? कशी आहे माझी आई? डोक्याला मार बराच लागलाय, पण त्या कोमात गेल्या आहे. काय? आई कोमात गेली? डॉक्टर, आई बरी तर होईल ना? आमचे प्रयत्न चालू आहे. त्यांच्या इलाज मध्ये काहीच कमतरता राहणार नाही. सुनील. हा बाबा. बाबा. सुनील. बाबा बाबा शांत रहा बाबा. बाबा असं धीर सोडू नका बाबा, प्लीज शांत रहा बाबा. तुझी आई कुठे सुनील? तिला तिला बरं आहे ना? तिला बरं आहे ना? आई बरी आहे बाबा, तुम्ही काही काळजी करू नका, आई बरी आहे. सुनील, खोटं बोलतोयस तू. काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोयस तू, पण तुझे डबडबलेले डोळे सत्य सांगितल्या वाचून राहत नाही. पण समजलंय सुनील? काय बाबा? मला समजलंय. माझी पार्वती आता मला दिसणार नाही. पार्वती, पार्वती, मला एकट्याला सोडून निघून गेलीस तू. बाबा बाबा, जीवनभर मला साथ देण्याचं वचन दिलं होतंस ना. बाबा प्लीज. का मला सोडून गेली?
का मला सोडून गेलीस? तुला ठाऊक आहे ना, मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. मी येतोय तुझ्या सोबतीला. मी येतोय तुझ्या सोबतीला. पार्वती, पार्वती. माझा अनिल भेटला असता तर बरंच झालं असतं रे. रेणू, रेणू. बाई, सुनील, बरे व्हाल तुम्ही. दोन्ही लेकरांना सांभाळ रे. पुढच्या पोराप्रमाणे सांभाळ यांना. सुनील, माझ्या पोरीला सांभाळ. दोन्ही लेकरांना तुमच्या स्वाधीन करून जातोय. बाबा, सुनील, तुम्ही लवकर बरे व्हाल बाबा. बाबा, नीट सांभाळ याला. वीणा, सुनील, सोनबाई, बाबा, मला मरणाचे काही दुःख नाही. बाबा, असं निर्वाणीचं बोलू नका बाबा. बाबा, मी एवढी मोठी जबाबदारी नाही सांभाळू शकत. तुम्ही असं निर्वाणीचं बोलू नका बाबा. बाबा, माझी एकच इच्छा अपूर्ण राहिली. तुझ्या आईची आणि माझी इच्छा होती आमच्या रेणूचा नवस फेडायचा. तेवढं करा तुम्ही, तेवढं करा. अरे, माझ्या रेणूचा नवस फेडला तर तुझ्या आईच्या आणि माझ्या आत्म्याला शांती लाभेल, शांती लाभेल. बाबा, तेवढं बाबा. बाबा, उठा बाबा. बाबा, बाबा, बाबा. मला सोडून गेले सुनील. बाबा, बाबा, बाबा. सांभाळ स्वतःला. सांभाळ. काय चर्चा करतात? अरे दादा दादा, बिरबिर करणार पाखरू आधी एकटंच दिसते बघ. वा, या क्षणाची वाट पाहत होत. बऱ्याच दिवसानंतर संधी चालून आली. चल रे चिरकुटा, दाखवत तिला. दादा दादा, काली गुलचडी मैत्रिणी सोबत लई पंख उडवत होती. रवडू दे रे, आवाजाचे पंख छाटून टाकतो. दादा दादा, हिची चार तुरु तुरु उडते केस बुरु बुरु. जशी केवळच्या वनात नागिन सळसळली. दादा, हिचे 12 वाजले की काय? सोडू नको आता हिला. 12 वाजले. अरे, तिचे वाजले की 12. 12 वाजू का 13 वाजू आपल्याला काय घेणं नाही. सर्वांना माहित आहे, पिट्या दादाच्या हातात जर कोणी सापडलं त्याचं रक्त पेल्याशिवाय राहत नाही. आज बऱ्याच दिवसानंतर संधी चालून आली मासुळीचं रगत प्यायला. 1, 2, 3 स्टार्ट. गुलछड़ी तू कहा चली, तेरे पीछे पीछे मेरी सारी रुमाल गया पड़ी रे. गुलछड़ी, गुंडे गुंडे. चला रे. हा पण आला मवाली गुंड. SP रवी शिर्के. चल, टपुरी कुठले? माफ करा साहेब, आमची चूक झाली साहेब. माफ करा साहेब. साहेब, माफ करा. माफ करा साहेब.
चला चला सोलापूर आलं, सोलापूरवाले हो, चला उतरा. अरे रवी, आज एकदम वेळेवर पोहोचलास, नाहीतर नेहमीच उशिरा. मलाच तुझी वाट बघायला लागायची. बरं असू दे. कसं काय झाला प्रवास तुझा? एकदम फर्स्ट क्लास. एसटी जिंदाबाद आपली. अरे अनिल, आज कॉलेज कॅम्पस मध्ये कॉलेजच्या गुंडांवर फार हात साफ केला मी. परत कॉलेजच्या भानगडीत पडलास काय? अरे नाही रे, तीच नेहमीप्रमाणे मुलींची छेडछाड. अरे हो, ती तुझी बहीणच होती. काय नाव काय तिचं? कोण? रेणू? हो, रेणुका. आणि ते गुंड कोण होते? अरे असू दे रे, मी आहे ना तिथे. तू काय काळजी करतो? तशी रेणुका पण फार हुशारच आहे. आणि हे बघ, हे घरी दादाला काही सांगू नकोस, नक्की. नाही तर दादा तिचं कॉलेज बंद करेल. नाही नाही, तसं नाही होणार. चल. खाना खाकर ही जाना, वो आते ही होंगे. अरे रवी, घे ना चहा घे. घे ना. थँक्यू. घ्या वहिनी साहेब, चहा घ्या. थँक यू. वहिनी चहा गरम आहे. वाहिनी, अगं तुला काय सांगायचं, आजकाल गुन्हेगारी इतकी वाढली आहे ना टपोरी मुलांची कॉलेज कॅम्पस मध्ये. छे, तू इथे कसा? टपोरी मवाली गुंड. अगं रेणुका, तुझा काहीतरी गैरसमज झालाय वाटतं. अगं हा माझा मित्र आहे, मिस्टर रवी शिर्के, SP. नमस्ते. आताच त्याची इकडे सोलापूरला बदली झाली. काय? हो. इन्स्पेक्टर रवी शिर्के? हम्म. आणि तुम्हाला कसं माहिती की मी अनिल दादाची बहीण आहे म्हणून? आणि मी तुमच्या गालात ऍक्च्युली मी अनिलच्या फॅमिली फोटो मध्ये तुला बघितलं होतं. आणि मी वहिनी, दादा आले वाटतं. गाडीचा आवाज येतोय. काय चाललंय? हा पण दादा, हा माझा मित्र मिस्टर रवी शिर्के, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. नाही, आजपासून सोलापूरला बदली झाली. तर शिर्के साहेब, कधी सोलापूरला रुजू होत आहात? दादा, शिर्के साहेब नका मला, प्लीज रवी म्हटलं तरी चालेल. ओके ओके, आजपासून मी तुम्हाला रवी या नावाने हाक मारीन. थँक्यू. तर रवी, आज इथे डिनर घेतल्याशिवाय जायचं नाही. हा नको दादा, पुन्हा कधीतरी. नाही, आज इथे डिनर घ्यायचंच आहे. अहो, मी एका मोठ्या कामासाठी आलो होतो. बरं, तर प्लीज नंतर घेऊया. डिनर तर आज तयार आहे. अरे रवी, थांबून जा आज. ए वीणा, लीजिए. हे बघ रवी, आज तर मी तुला जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही. तुला जेवूनच जावं लागेल. हाँ, खाना खाकर ही जाना. ठीक आहे, तुम्ही एवढा आग्रह करताय तर जेवूया. दॅट्स अ कॉल, गुड बॉय. चल. हो, पुढे. सुनील दादा, वहिनी, मला तुम्हाला एक खुश खबर सांगायची आहे. खुशखबरी? भाई, तुमने कोई लड़की वड़की पसंद की है क्या? तसंच असेल काहीतरी. बोलो बोलो. होय. मी नाही, आपल्या अनिलने. अनिल? अगं बाई, अनिल. गुपचूप गुपचूप मुलगी पसंत केली. अरे बाबा, कुठल्या घरातली मुलगी पसंत केली ते तरी सांग आम्हाला. कोण येणार आहे मुलगी सून म्हणून? तसं नाही ग तू. मी ना सप्तशृंगी गडावर आईच्या दर्शनाला गेलो ना. भलतंच दर्शन करून आलेलं दिसतंय. काय ग तू पण? अगं, तिथे आरती म्हणणारी मुलगी मला खूप आवडली आणि मी चक्क तिच्या आई बाबांना भेटून मागणी सुद्धा घातली आणि तिच्या आई बाबांनी होकारही दिलाय. अगं बाई, पाहिलं का काय केलं त्यांनी? आणि आता दादा, वहिनी, मला तुमचा निर्णय हवाय. तुझा निर्णय सांग ना गा तू यांना. अरे बोल रे. हे बघ अनिल, तुझी पसंत तीच माझी पसंत रे बाबा. अनिल, हम बारात लेकर पहुंचते हैं. चलो. शुभ मंगल सावधान, या कुंदेने तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्राविता, या वीणावर दंड मंडित
करा या श्वेत पद्मासना शुभमंगल सावधान. रडू नकोस बेटा, मातेने तुझी हाक ऐकलीये. सप्तशृंगी मातेची तू सेवा केलीस, आमची काळजी करू नकोस. तू सुखी राहा बेटा, सुखी राहा बेटा. सप्तशृंगी माता सदैव तुझ्या पाठीशी आहे. बेटा बाबा सुखी राहा बेटा, गरीब बापाची लाज राख बेटा. लीजिए. काय आहे? माता का प्रसाद है. तुला माहित आहे ना मला या सगळ्या गोष्टीची चीड आहे. मग का तू माझ्या समोर देवीचं नाव घेतेस? हा, माता का प्रसाद खाने से कोई छोटा या बड़ा नहीं हो जाता. समझ में आई ना बात? हे बघ, तुला एक सांगू का? आपले आई वडील देवीचा आई नवस फेडायला गेले होते तेव्हा ऍक्सिडेंट मध्ये मारले गेलेत. हे तर तुला माहित आहे ना. मी पण देवीला मानत होतो, पालखीला जात होतो, वारकऱ्यासोबत आईचे दर्शन घेत होतो. बरं का मंडळी, म्हणजे तशी आपल्या भारतभरात 52 शक्तिपीठ आहेत. पण विचार जर का आपण महाराष्ट्राचा केला तर 3.5 शक्तिपीठ आहेत की जे स्वयंभू आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी पूर्ण शक्तिपीठ. दुसरं म्हणजे तुळजापूरची आई तुळजाभवानी दुसरं शक्तिपीठ. आणि तिसरं म्हणजे आपल्या वणीची सप्तशृंगी माता. आणि एक शक्तिपीठ आहे पण ते अर्ध आहे, माहूरगडची रेणुका आई. पण एवढं जरी असलं तरी आज या 3.5 शक्तिपीठांमध्ये बरं का सगळ्यात महत्वाचं जे शक्तिपीठ मानलं जातं ते आई तुळजाभवानीचं. आणि म्हणूनच नवरात्रीला फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर भारतभराच्या कानाकोपऱ्यातून आईच्या भक्तांचा हा महासागर लोटत असतो. आणि माणसं कुठून कुठून पालखी घेऊन आईच्या दर्शनाला जात असतात. चला पाऊले चालती तुळजापूरची वाट, पाऊले चालती तुळजापूरची वाट. पाऊले चालती तुळजापूरची वाट, पाऊले चालती तुळजापूरची वाट. दरी डोंगराचा ओलांडूनी घाट, दरी डोंगराचा ओलांडूनी घाट. पाऊले चालती तुळजापूरची वाट, पाऊले चालती तुळजापूरची वाट. अति आनंदाने बोलवीते वाट, अति आनंदाने बोलवीते वाट. कुलस्वामिनीची ह्या वयाला गाठ. पाऊले चालती तुळजापूरची वाट, पाऊले चालती तुळजापूरची वाट. आई भवानीचा किती वरून थाट, आई भवानीचा किती वरून थाट. दुःख दारिद्र्याचा करी
प्रसादाचे ताट पाऊले चलती तुळजापूरची वाट, पाऊले चलती तुळजापूरची वाट. भक्तासाठी आंबा अमृताचा माठ, भक्तासाठी आंबा अमृताचा माठ. हरेंद्रास लावी माया ही दाट पाऊले चलती तुळजापूरची वाट, पाऊले चलती तुळजापूरची वाट. दरी डोंगराचा ओलांडून घाट, दरी डोंगराचा ओलांडून घाट. पाऊले चलती तुळजापूरची वाट, पाऊले चलती तुळजापूरची वाट, पाऊले चलती तुळजापूरची वाट, पाऊले चलती तुळजापूरची वाट. पण आईचा नवस फेडायला जात असताना आई बाबा मारले गेले. तेव्हापासून मी देवाला मानत नाही आणि कुलदेवीला मानत नाही. मी मानणार नाही. जा, माझ्या समोर हे सर्व काही करू नकोस, समजलीस? रवी, तू अशा पद्धतीने माझ्या आयुष्यात एंट्री घेशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. हा, हे बघ, पण याचं सगळं श्रेय मी माझ्या अनिल दादाला देते. नाही, या सर्व श्रेय तुझ्या अनिल दादाचं नाहीये, श्रेय आहे त्या गुंड मुलांचं. का? अरे पण अनिल दादाचा मित्र आणि म्हणूनच तू मला भेटलास ना. नाही, तसं नाही, पण श्रेय नाहीये अनिलचं त्यात. ऍक्च्युली काय झालं, त्या दिवशी ड्युटीला रुजू झालो मी आणि माझा पहिला राऊंड तुमच्या कॉलेजलाच होता आणि नेमकी बघ ना, तू मला भेटली आणि असं झालं. अगं बाई, या या गुरुजी, या या. झाली का पूजा यथासांग? हो हो, यथासांग मनासारखं पूजा झाली, झालं? अगदी मनासारखी. पाहिलं कसा लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे माझा. हो आहे ना. सौभाग्य. बरं, आता सत्यनारायणाची पूजा यथासांग झालेली आहे. नवीन संसाराला सुरुवात करण्यास काहीही हरकत नाही. जर कुठे देवदर्शनाला जायचं असेल तर जाऊन येऊ द्या. खरं आहे ग बाई. हा, पण त्याच्या आधी आणि उखाणा घे बरं एखादा. नाही का तू, मला नाहीये. दादा, उखाणा घेतलाच बस पाहिजे गे ना. रेणू, शांत. नाही घे जमत रे मला. उखाणा. मला नाही येत गा. ये ना, मी सांगते, इकडे. नाही गा तू, काहीतरीच काय, घे मला रे नाही एखादा. जमायचं. घे ना. केळीचं पान मध्ये मध्ये फाटत, केळीचं पान. सुनीताचं नाव घेताना कसं कसं वाटत. पाहिला केवढा लाजला तो. सुनीता, तू सुटायची नाही हो, तुला सुद्धा उखाणा घ्यायला हवा. काय ग, सांग वहिनीला उखाणा घ्यायला. मला नाही येतो उखाणा घ्यायला, मला लाज वाटते. घे ग. महादेवाच्या, मला लाज वाटते. हे तू म्हण महादेवाच्या पिंडीला. हा. महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून, अनिल रावांचं नाव घेते, तुमच्या सगळ्यांचा मान राखून. मी लागली रे. बरं 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 का अनिल, हे सगळं यथासांग पार पडलं. पण आपल्या कुळाप्रमाणे नवीन जोडप्याने लग्न झाल्याबरोबर कुलदेवतेला जायचं असतं. तिची पूजा करायची, तिचं दर्शन घ्यायचं. तेव्हा आता देवीच्या दर्शनाला जा बघू. नाही, अजिबात नाही जायचं देवीच्या दर्शनाला. अमित, चला आपापल्या कामाला लागा. आता ती कुलस्वामिनी नाही, कुलनाशिनी आहे. अगं, तिच्यामुळे तर आपल्या कुलाचा नाश झालाय ना. हा, Cheers. सुनीलचा बंगला गेला. डांगरा, हे काय करताय तुम्ही? अहो, चक्क ऑफिस ओव्हर मध्ये दारू पिताय, ते पण ऑफिस ओव्हर मध्ये. तुम्हाला अक्कल आहे की नाही? डांगरा, काय चाललंय हे सांगा मला. ए गपे गप, कुणाला शहाणपणा शिकवतोस रे? मला, ज्याच्या भरोश्यावर ही कंपनी उभी आहे त्याला सांग रे. ए, काय रे,
तुझी काय औकात? अरे तुझ्यासारखे डिग्री होल्डर तर आम्ही खिच्यात ठेवतो. चांडक, माइंड युअर लँग्वेज. तुम्ही जास्त बोलू नका. अरे या कंपनीसाठी मी माझा बंगला गहाण ठेवलाय, हे विसरू नका तुम्ही. समजलं? तुझा तो 1.5 दमडीचा बंगला, असे कितीतरी बंगले आमच्या आंध्रात पडलेत. ए राव, तोंड सांभाळून बोल. चला सोडा इथून. गोडबुले, चला सोडा, इथून, बघतो please. यांना. आपल्याला नव्हते होय. कठीण आहे. घर आहे की उकिरडा. या कार्तीला 2 महिने होऊन लग्न करून घरात आणलीये, पण पाहिलास या घराचा उकिरडा पाहिलास? आत्या चाय. अगं बाई, चहा आणलास का माझ्यासाठी? ठेव हो, ठेव ठेव ठेव. ह्याच्या तोंडावर कायम 12 वाजलेले. कठीण आहे ग बाई. काय 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 झालं आता? हा काय? सुनीता, सुनीता आली आत्या. अगं तो उन्हात ना आलाय, काही सरबत वगैरे आणशील की नाही? पद्धत काही? जा. काय रे, काय काय झालं काय बाळा? हा काही नाही ग आत्या. आत्या, ते डोंगरा राव आणि चांडक हे स्वतःला समजतात तरी काय ग आत्या? आणि तो डोंगरा आहे ना आत्या, तो सतत डंक मारायला बसलेला असतो. अजी क्या हुआ? ऑफिस में किसी के साथ झगड़ा हुआ आपका? काही नाही ग. साऱ्या ऑफिस मध्ये चक्क ऑफिसवर मध्ये दारू पितात. चक्क दारू पीत बसले होते. दारू? आणि तो राव, 4थी पास राव, चला माझी अवकात काढतोय. आता जर तो गोडबोले आला नसता ना, तर आज मी बघून घेतलं असतं यांना. नाटक बघा, नाटक. चल चल, घेऊन जा आतमध्ये ते. हेमा, ये क्या हो रहा है? इतनी परेशानी, इतने दुख, मुझसे कोई भूल तो नहीं हुई ना माँ? हे माता, ये क्या हो रहा है? हम इतने दुख दर्द झेल रहे हैं माता. हमसे कोई भूल हुई हो तो हमें क्षमा करें. अब देखो, हम इस घर से बेघर हो रहे हैं मैया. हे मैया, आप ही बचा सकती है हमें. आप ही बचा सकती है माता रानी. हम जरूर आएंगे आपके द्वार माता, हम जरूर आएंगे. माफ करो, अपनी कृपा दृष्टि तुम मेरे ऊपर रखो माँ, मेरे परिवार पर रखो मैया. अजी, अजी सुनते हैं? उठिए, बैंक का लेटर है. काय? बँकेचं लेटर? ओ माय गॉड. अगं, आज 20 तारीख. अगं, बँकेचं लेटर आहे आणि 30 दिवसाच्या आत आपल्याला पैसे भरायला सांगितलंय. ओ माय गॉड. अगर जर का 10 दिवसाच्या पैसे भरले नहीं तो बैंक वाले आपल्यावर कारवाई करतील. आप क्यों टेंशन लेते हो? हमारे पास जितने शेयर पड़े हैं ना, वो बेचकर हम उन्हें पैसे दे देंगे. अच्छा एक काम करो, चलो आप फ्रेश हो लो, हम लोग खाना खाते हैं, उसके बाद बात करेंगे ना. ठीक आहे. बरं, त्या अनिलचा फोन येणार होता नाशिकवरून. नहीं. अगं, तो आजपासून ड्युटीवर रुजू होणार होता. अरे छोड़ो ना, चलो ना खाना खाते हैं. चलो चलो. हाँ, आता आईस्क्रीम. पळा चला, पळा पळा पळा. का रे सुनील,
इतका अस्वस्थ का? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? अरे आत्या, तबीयत ठीक है। आज बैंक से लेटर आया है, 30 तारीख को पैसे नहीं भरे तो। इश्श, त्यात काय एवढं? अरे कंपनीतून पैसे काढ आणि भरून टाक बँकेमध्ये. आत्या, तू फार चांगला सल्ला दिलास बघ. और आपके पार्टनर? छे, ते आता माझं काहीच करू शकत नाही. अनिल, तू काही काळजी करू नकोस हा. आणि हे बघ, तुम्ही दोघे मात्र आता फिरायला जा. किती छान क्लायमेट आहे ना आज. सुनीता, तुला आश्चर्य नाही वाटलं? अगदी पहिल्याच भेटीत मी तुला मागणी घातली. अहो, लाज तर होतेच मी तुम्हाला, पण तुम्हाला एक खरं सांगू, मी पहिल्यांदा तुम्हाला खूप घाबरले, कारण तुम्ही एकसारखे माझ्याकडेच बघत होतात ना. अक्षरशः आरती म्हणत असताना सुद्धा माझं लक्ष लागत नव्हतं. हो, तुम्हाला एक प्रश्न विचारू? तुम्ही असं काय बघितलं माझ्यामध्ये? खरं सांगू, मी जेव्हा मंदिराच्या पायऱ्या चढत असताना तुझा सुमधुर आवाज ऐकला, मी अगदी तुझ्या प्रेमात पडलो त्या आवाजामुळे. आणि जेव्हा मी तुला बघितलं, मी तुझ्या अगदी प्रेमात पडलो. पाया पडूया. बाबा नमस्कार करतो. नमस्कार. चल आपण बसूया. रेणुका, अजून सुद्धा माझ्या कानात तो आवाज घुमतोय. आणि बघ ना, ऍक्च्युली कसला रे? अगं बस ना इथे, आपण थोडं गप्पा मारूया. हो बस ना. बसूया. हो. रेणुका, लवकरच आपल्या लग्नाचा बार उडूया. काय मत आहे तुझं? अहो, इतकी घाई काय? शिक्षण तर आधी माझं पूर्ण होऊ दे. आधी शिक्षण मग लग्न. पण मी मदत करतो ना तुझ्या शिक्षणासाठी. नाही, हे बघा, किती काही म्हटलं ना, शिक्षण नाही होणार माझ्या लग्नानंतर. म्हणून आधी शिक्षण मग लग्न. नाही, आधी लग्न मग शिक्षण. नाही, आधी शिक्षण मग लग्न. ठीक आहे बाबा, बस चल जाऊया. हो. बराच वेळ झालाय. चल. अहो, तुम्ही जेव्हा माझा पाठलाग करत होता तेव्हा मी तुम्हाला फार घाबरली. आणि त्यानंतर पायऱ्या उतरताना शेवटची पायरी जेव्हा उतरली तेव्हा नकळत मी तुमच्या पाया पडले. ही सगळी सप्तशृंगी देवीचीच तर कृपा आहे. आणि त्यानंतर तुम्ही माझ्या आई वडिलांना भेटून डायरेक्ट तुम्ही लग्नाची मागणी घातली. ही सुद्धा देवीचीच तर आपल्यावर कृपा आहे. हो ना, ही सप्तशृंगी मातेचीच कृपा आहे. आणि तुझे आई वडील मला देवासारखे भेटले. पण खरं सांगू सुनीता, मला तू खूप आवडलीस. खूप आवडलीस. नमस्कार सुनील भाऊ, कुलस्वामीच्या दर्शनात झालो आणि पालखी चालली आहे. हे घ्या प्रसाद, घ्या प्रसाद. अरे ती कुलस्वामिनी नाही, कुलनाशिनी आहे ती. चालता हो इथून. कुलनाशिनी आहे ती, समजलास? कुलस्वामिनी नाही आहे. चल जा, चालता हो इथून. हे माते, या नादान बालकाला माफ कर. तुझी महंती यांना माहित नाही. तुझी महंती याला माहित नाही. आई, याला माफ कर. आई, याला माफ कर. मी ड्रग इन्स्पेक्टर हडकर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार साहेब. या इन्स्पेक्टर. मी ड्रग इन्स्पेक्टर निकम. या सर. नमस्कार. ते सगळे रजिस्टर वगैरे इथेच आहेत साहेब. इथे हे रजिस्टर आहे साहेब. सगळे औषध आहेत. हे घ्या साहेब, ही औषध आहेत. हो हो, इथे आम्हीच असतो, इथे काही नाही साहेब. चला शांताराम, हा, फॅक्टरी मध्ये बघूया. या बाजूला उजवीकडे. येस. रावसाहेब, आता जर या ड्रग इन्स्पेक्टरला पावडर सापडली ना, तर तो सुनील गेला 12च्या भावात. वा डांगरा साहेब, आज पार्टी माझ्याकडून. या. माझा त्याच्या बंगला डोला होता. अरे राव, त्याचा आपल्याला काय फायदा? अरे तो बंगला बँकेकडे गहाण आहे रे. याचा अर्थ सुनील रस्त्यावर आला. आला. बस, अब बकवास बंद. आता इथून ताबडतोब अड्ड्यावर निघूया. मी वाटेत फ्रेश होऊन येतोच. हा, नाही आला तो आला. येस बॉस. चल गाडी निकाल. चला. ड्रग इन्स्पेक्टर.
दगडा साहेब, सुनील तर गेला. बाराच्या बाद. शांताराम, हा माल आहे ना सगळा कच्चा माल बेसळा वाटतो. असं करतो, हा कंपनीला सील लाव. त्यांना सगळ्यांना चांगला धडा शिकवतो कायद्याने. घेऊन येतो. हॅलो, हा सुनील साहेब, तुम्ही कुठे आहेत? अहो, आपल्या कंपनीमध्ये ड्रग ऑफिसर आले साहेब. आणि हो, त्यांना कंपनीमध्ये पॅरासिटामॉलचे डुप्लिकेट पावडर सापडली साहेब. हा, लवकर या तुम्ही. अहो, त्यांनी कंपनीला सील लावलं सर. लवकर या. हो या, हा लवकर या सर. स्टँडर्ड हे रोजच आहे तुझं. अरे सुनील साहेब, नमस्कार नमस्कार. या या या, स्वागतम सुस्वागतम. खरं म्हणजे आम्ही सगळे तुमचीच वाट बघत होतो. हे बघा, ग्लास रेडी आहे, घ्या. डांगरा साहेब, मी इथे दारू पिण्यासाठी नाही आलोय. आणि मला सांगा, हे काय चालवलंय तुम्ही? आपल्या कंपनीत डुप्लिकेट माल कुठून आणि कसा आला? काय म्हणतो तुम्ही मला न सांगता गेलात कसे? ए सुनील, कसा आहे सुनील राव? हा प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो की आपल्या कंपनीमध्ये डुप्लिकेट माल आला कसा? बरोबर आहे ना सुनील साहेब. आता असली आणि नकली मध्ये तुमच्याशिवाय कोणाला जास्त माहिती? बरोबर आहे की नाही डांगरा साहेब? ये 100% इसी का काम है. आम्हाला काय इडली वड्यापासून फुरसत नाही. ये साला अपने को उल्लू बना रहा है. ए राव, 2 नंबरची कामं तुम्ही करता आणि माझ्यावर आरोप लावताय. याद राखा, मी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार आहे. सगळी माहिती काढणार आहे मी. तुम्हा तिघांना मी सोडणार नाही. हे विसरू नको सुनील की तू कुठे बसलायस. ही माझी जागा आहे, माझी. आमच्या तिघांचं तर सोड, नुसता इशारा केला ना फाडून खायला तुला. चल निघ रे, चल निघ, चल निघ. चांडक, तुम्ही माझ्या पाठीत सुरा खुपसलाय. डांगरा, मी तुला सोडणार नाही. मी तुला सोडणार नाही. मी तुम्हा तिघांना सोडणार नाही. अरे घाबरलो ना मी, घाबरलो मी. चला निघा. धोकेबाज आहात तुम्ही, बघून घेईन मी. निघा निघा, चला. घाबरलो ना बा. Cheers! काला कोट. वकील कुठं राहिला रे आपला? किती वेळ झाला? ए राव, वकील कुठं बाबा आपला? बघ ना. या ना, फोन लाव त्याला. थांब थांब, तो बघ आला. नमस्कार मंडळी. या या वकील साहेब. अरे बरं झालं तू उशीर आला. तो सुनील आमच्या डोक्यावर बसला होता. डोक्याला ताण. साहेब, मी सुनीलला बघितले होते इथे, म्हणून मी त्याच्या बाहेर जाण्याचीच वाट बघत होते इथे. कलाकोट. सॉरी वकील साहेब, तुम्ही फक्त नावाचेच वकील नाही तर तुमच्या बेजा पण वकील आहे. शाबास. चल पोपटासारखा बोल आता, काय महत्वाचं ते. साहेब, माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. सुनीलचा बंगला बँकेकडे गहाण आहे व आपल्यामुळेच कंपनीला सील लागली आहे. आपल्यामुळे सध्या कंपनी घाट्यात आहे. त्यामुळे माझं तुम्हाला एक सांगणं आहे, जर आपली ही भागीदारी कंपनीतून काढून घेतली तर सुनील पूर्णपणे रस्त्यावर येईल. आणखी एक, जर आपण बँकेसोबत टायप केलं तर सुनील पूर्णपणे संपून टाकण्यास आपणच कारणीभूत ठरू. वाह वकील वाह, डोकं चांगलं लावलं. बँकेशी टायप, वाह. त्याच्या बंगल्यावर माझा डोळा होताच. साहेब, तुम्ही काळजी करू नका. बँकेच्या मॅनेजर सोबत मी बोलून घेईल. सुनीलचा बंगला त्याला मी निलामीला काढावे लावीन व बँक बोली लावणारे आपलेच लोक असतील. वकील साहेब, आजच्याच कार्यवाही पूर्ण करा. काय
तो सुनील आम्हा तिघांना नडतो काय? त्या बँकेच्या मॅनेजरला मॅनेज करा आणि त्या सुनीलचा बंगला निलामीत काढा, कळलं काय? होय साहेब, करतो मी. चला येतो मी. आणि अच्छा चला मंडळी. या डांगरा साहेब, त्या वकिलाचं डोकं तर सुपीक आहे. सुनील तर आता संपला. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. कुलस्वामिनी आणि कुलदेवताचा अपमान झालाय. मी नेहमीप्रमाणे 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जाईन, नक्की जाईन. देवा मला माफ कर, क्षमा कर देवा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय.
सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. देवा मला क्षमा कर देवा, माझ्यातून खूप मोठी चूक झाली. मी पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही. देवा क्षमा कर देवा, मला क्षमा कर देवा, मला क्षमा कर. माझ्यातून खूप मोठी चूक झाली. मला क्षमा कर देवा, क्षमा कर. रेणुका कशी आहे तू? चांगली आहे. अगं हा, मला विचारायचंच राहिलं, दादांना काही समजलं का आपल्या दोघांबद्दल? अरे रेनू, अरे रवी तू अरे इथे? बस बस ना. तू इकडे कसा? ऍक्च्युली माझा इकडे राऊंड होता आणि त्यामुळेच मी इकडे आलो होतो. आणि मला इकडे रेणुका. एक मिनिट. हॅलो. हा दादा बोल ना. हा काय काय झालं? ठीक आहे, आलोच आलोच आलोच. अरे रवी तू इकडे कसा? ऍक्च्युली माझा इकडे राऊंड होता ना, आणि त्यातल्या ते कॉलेजमध्ये काही गुंड वगैरे ते ते इकडे काही स्टुडंट तिकडे तकलीफ देतील, त्यामुळे मी इकडे आणि ते खरं तुला अहो भाऊजी, तुम्ही आणि रेणुका माझ्यापासून काही लपू शकत नाही. आणि आता तर मला सगळं काही माहीतच आहे. तुम्ही नेहमी कॉलेजच्या अवतीभोवती राऊंड मारतच असता. खरं कसं आहे माहिती आहे का वहिनी, माझी ड्युटी कधी इकडे कॉलेजला, कधी सिटीत, आणि पूर्ण शहराकडे मलाच लक्ष द्यावं लागतं. बरोबर आहे का नाही अनिल? त्यामुळे मी. दादा लवकर बोलावत होता, लवकर या म्हणून सांगत होता. जाऊ दे रे, त्याचं नेहमीच असतं. अशीच तो नेहमी घाई करत असतो. अगं नाही, त्याच्या आवाजात काहीतरी गंभीरता होती. मला काहीतरी गडबड वाटते. आपल्याला लगेच निघायला हवं. चला चल. सुनीता कुठे आहे? अरे येते मग. ठीक आहे. अरे दादा काय झालं, एवढं ताबडतोब बोलवलंस तू? दादा असं काय झालं? अनिल, रेणुका तू जरा आज जा. हो. अरे आपल्या कंपनीला सील लावली आहे पोलिसांनी. काय? आणि एवढंच नाही, कंपनीत नकली कच्च्या मालाचा साठा सापडलाय. बँकेचं लेटर देखील आलेलं आहे. एवढी सारी संकट एकाच वेळी. अरे दादा काय झालंय? तुझे पार्टनर लोक बरोबर नाहीत का? नक्कीच दादा, तुम्ही घाबरू नका. बर, या गोष्टीचा मी तपास लावतो. अनिल तू माझ्या बरोबर चाल. आत्ताच या कामाला सुरुवात करूया. दादा तुझ्या विरुद्ध नक्कीच हे षडयंत्र रचलेलं बरोबर वाटतंय मला. म्हणतोस. रवी चल चल आपण फ्रेश होऊन जाऊया. अनिल थांब थांब एक मिनिट. काय रे काय झालं रवी? अनिल, दादांच्या ऑफिस मधला कोणी व्यक्ती आहे का जो या गोष्टींची आपल्याला माहिती देऊ शकतो? हो, एक अकाउंटंट आहे. अकाउंटंट गोड बोले. दादांचा अगदी जवळचा माणूस आहे. तो कधी कधी नाशिकला यायचा ना, तर मला भेटून जायचा. आपल्याला या प्रकरणाची सगळी माहिती त्याच्याकडून मिळेल. अच्छा अनिल, त्यांचा मोबाईल नंबर वगैरे आहे का? आहे ना. ठीक आहे, त्यांना डायल कर. त्यांना सांग 10 मिनिटांनंतर राजबन हॉटेलला या म्हणून. अरे लाग ना. लागला का रे? हॅलो. हा मिस्टर गोडबोले, कुठे आहात तुम्ही? अच्छा, मी अनिल शिंदे बोलतोय. राजबन हॉटेलला मला एक 10 मिनिटं भेटा ना, अर्जंट काम आहे. ओके ओके बाय. रवी चल. हॅलो एसपी साहेब, हॅलो. तुम्ही हॉटेल राजबनला आमच्या इथे कसे काय? बसा ना. थँक्यू. 2 थंडा घे रे भाऊ. हा आणतो आणतो. नमस्कार साहेब, गोडबोले मी. या या गोडबोले साहेब, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. बसा. गोडबोले साहेब, हे आमचे मित्र
रवी शिर्के, सोलापूरचे एसपी. नमस्कार साहेब. गोडबोले साहेब, तुम्ही कंपनीचे अकाउंटंट बरोबर? बरोबर. आणि सुनील सरांचे फार जवळचे. हो. जो कंपनीमध्ये मालाचा काळा घोटाळा झाला त्याबद्दल तुम्हाला कोणावर डाऊट्स? खरं सांगू साहेब, सुनील साहेबांचे पार्टनर मुळातच त्यांच्या विरोधात आहे साहेब. अच्छा. त्यांना सर्वांना कंपनी बंद पाडायची साहेब, म्हणून ते नेहमी त्यांच्या विरोधात बोलतात. आणि हा, त्यांचे जे पार्टनर आहेत ना राव, त्यांचा डोळा त्यांच्या बंगल्यावर आहे साहेब. आय सी. अनिल, हे सर्व षडयंत्र त्यांच्या पार्टनरांचंच आहे. याचा अर्थ आपल्याला त्यांच्या बंगल्यावर आणि त्यांच्या गोडाऊनवर आपल्याला छापे मारावेच लागतील. रवी, आता आपल्याला हे करावंच लागेल. नक्कीच. अच्छा गोडबोले साहेब, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. थँक्यू गोडबोले साहेब. या तुम्ही आता. बाय. अनिल, डांगराच्या गोडाऊनवर आपल्याला गुप्त मार्गानेच जावं लागेल आणि हा सर्व तपास आपल्याला करावाच लागेल. पण त्याआधी आपण सुनील भाऊला जाऊन भेटूया. चल. अरे रवी, बरं झालंस तू लवकर आलास. मी तुझीच वाट बघत होतो. अरे आज 11 वाजता बंगल्याची निलामी आहे रे. काय? आज 11 वाजता? हो ना. किती वाजले? 8:30. 8:30. अनिल, निलामीच्या वेळेच्या आधी आपल्याला त्या डांगराच्या गोडाऊनवर धाड मारावंच लागेल. चल तू. रवी, अरे ते डांगरा राव वगैरे अतिशय खतरनाक लोक आहेत. काय करूया? अरे हा, पण तू पोलिसात आहेस ना, त्यांना चांगलाच धडा शिकव. चला जरा सांभाळून जा. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका दादा. चल तू. दादा येतो आम्ही. ठीक आहे. अरे रवी, आपल्याला कोणीतरी बघतंय असं वाटतंय. आपल्याला गोडाऊन मध्ये पाठीमागनं आतमध्ये जायला लागेल. बरोबर. अनिल, इथे जर कोणी आपल्याला बघितलं तर आपलं काम होणार नाही. गोडाऊनच्या ऑफिस मध्ये जाऊ. तिथे दादांची सर्व बिल मिळतील. जावंच लागेल. चल चल निघू आपण. चल. रवी, आपल्याला या डांगराच्या कंपनीच्या गोडाऊन मध्ये नकली कच्चा माल आणि ओरिजिनल बिल नक्कीच मिळतील. नक्की. अनिल, आपण ऑफिस मधून आतमध्ये शिरू. चल. 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 अरे यार, हे काय फेक. शट. आईला. यस. रवी रवी इकडे. काय रे? हे बघ, सनराइज कंपनीचे बिल. ही तीच बिलं आहेत ज्या बिलांमुळे नकली मालासाठी ही लोक पकडले जातील. बरोबर आहे. याचाच अर्थ इथेच कुठेतरी नकली माल असला पाहिजे. बरोबर आहे तुझं. चल.
दाखव ते बिल इकडे दाखव. ते हेच बिल आहे आणि हा माल ते पण आपल्याच कंपनीच्या नावावर आहे. इन्स्पेक्टर सातपुते, मी SP शिर्के बोलतोय. डांगराच्या गोडाऊनवर या. इथे काही काळा माल आहे, ताबडतोब या. वा वा वा, अनिल शिंदे, वेलकम 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 वेलकम. स्वागतम सुस्वागतम. अरे भाई, बड़े भाई तो बड़े भाई, छोटे भाई सुभान अल्लाह. आधावर जे आधावर जे. काय रे अनिल शिंद्या, तुझ्या भावाला आयुष्यात जे जमलं नसतं ना ते तू एका तासात करून दाखवलं. मान गे अनिल शिंदे, मान गे. पण याच्या मागे जे डोकं आहे ते डोकं आहे सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस मिस्टर रवी शिर्के. ह्याच्यामुळे जमला, ही जागा शोधून काढली ह्याच्यामुळे. नाही तर बाप जन्मी तुला हे जमलं नसतं शिंद्या. मग करत बसला असतास वेलकम वेलकम वेलकम. रवी शिर्के, अरे कालचा पोरगा तू आणि SP तुझ्यासारख्या आमच्या आंध्रात माझ्या बंगल्यावर रोज सलाम करून जातात. तू काय रवी शिर्के, तुझी एक कुत्र्याची जात, कुत्रा. आणि तुझ्या समोर 2 हाडाचे तुकडे टाकले ना, 2 हाडाचे तुकडे टाकले ना, आमच्या तिघांसमोर शेपटी हलवत येशील. आणि या शिंदेला सुद्धा तू ओळखणार सुद्धा नाही. तोंड सांभाळून बोल. सरड्याची जात तुझी. केव्हा रंग बदलशील सांगता येत नाही. नीट राहा. तुम्ही लोकांनी माझ्या भावाचा विश्वासघात केलाय, त्याचा भोळेपणाचा फायदा घेतलाय. नकली माल तयार करून आपल्या कंपनीचं नाव बदनाम केलंय तुम्ही. ए शिंद्याची औलाद, गबे गप. तुझ्या भावाचं काही सांगू नकोस. अरे आम्ही सगळे आमचा काळा पैसा या कंपनीच्या नावावर खपवतो. आणि रवी शिर्के SP, तुझ्यासारखे SP खिशात घेऊन फिरतो काय? तुमच्या सर्व काळ्या धंद्याची फाईल जमा झाली आता. तुमच्या सर्वांची अंडी पिली बाहेर काढतो की नाही मी बघा आता. ए अना पांडा, बघता काय? पकडा ह्यांना, चाल्यांना कापून टाका. चल अनिल चल, चल लवकर चल. मी सोना नाही. सोना नाही झालं तुझं, आता घे माझा टोला. ए डांगरा,
पळतो काय साल्या? सोड. आता चालतो काय? आता कुठे जाशील वेलकम वेलकम करत हा? ए डांगऱ्या अरे जा रे माझ्या अंगाला. माझा नाव आहे तुला सोड तू. आता तुला काळ्या कोठडीत तुझा वेलकम करतो. अरे इन्स्पेक्टर पकडा याला. चला चला सोडा त्याला. हवालदार पकडा. तुला खूप महागात पडेल हा. सांगून ठेवतो तुला, मी सोडणार नाही तुला, असं लक्षात ठेव. हा माझं नाव डांगरा आहे, लक्षात ठेव तू. इन्स्पेक्टर सातपुते. हा सलाम साहेब. उचला यांना. हा हा ये साल्यानो चरबी आली करे. चला चला या इकडे या. चला घ्या. थँक्स रवी, थँक्स. चल. प्रणाम पुजारी. नमस्कार. आशीर्वाद दीजिए. नमस्कार. तुमच्या बंगल्याचा निलाव होतोय असं एकंदरीत दिसतंय. हाँ बाबा जी, हमारे बंगले की नीलामी हो रही है. होय बाबा. तुमच्यावर फार मोठं संकट आलेलं दिसतंय. होय बाबा. तुम्ही कुलस्वामीचा खूप अपमान केलेला आहे. बाबा तुम्ही खरं बोलताय बाबा. माझ्या हातून देवीचा अपमान झालाय. यावर काही उपाय सांगा बाबा, कृपया उपाय सांगा बाबा. तुम्ही कुलस्वामिनीला तुळजापूरला जा, तिथे आईला अभिषेक करा. तिचे काय ऋण तुमच्यावरती आहे ते पूर्ण करा, म्हणजे तुमचे सर्व संकटे दूर होतील. बरं बाबा. आणि तुमचं सगळं आनंदित होईल आणि चांगलं होईल. हो बाबा. हाँ बाबा जी. आशीर्वाद असावा. माते माझ्या हातून खूप मोठी चूक झाली माते, मला क्षमा कर. मी तुझ्या चरणी आलोय माते. माते मला क्षमा कर माते, मी तुझ्या चरणी आलोय माते. क्षमा कर मला. कृपा होईल माते, मला क्षमा कर. अगं वीणा, हे बघ निलामीला कोणीच नाही आलंय. अजून देखील कोणीच आलेलं नाहीये. सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत. कुलदेवीची कृपाच आहे. आणि अजून निलामी सुरू झालेली नाहीये. बघ निलामीसाठी अजून कोणीच आलेलं नाहीये. आता बंगल्याची निलामी थांबली आहे. हे माते, तुझे खूप उपकार आहेत. खूप उपकार माते तुझे. 2 तास झाले अजून माणसं कशी नाही आले लिलावाला? काही मॅनेज केलं का? साहेब, लिलावाबद्दलची कल्पना आपल्या बँकेचे मॅनेजर साहेब आहेत ना, ते देऊ शकतील. पार्टीचे ऍडव्होकेट साहेब आहे ना, यांना सर्व माहिती आहे. तेच तुम्हाला माहिती सांगतील. ऍडव्होकेट साहेब हो साहेब, माहिती सांगा. त्यांनाच फोन लावतोय. सुनील साहेबांचे जे पार्टनर आहे ना, डांगरा चांडक, त्यांनी सर्व काय मॅनेज केलेलं आहे. आता येतीलच ते, काळजी करू नका. दादा दादा. हा काय रे रवी? आपल्या कंपनीमध्ये जो नकली मालाचा घोटाळा झाला होता ना, त्या संबंधीचे काही कागदपत्र, काही रॉ मटेरियल आणि नकली माल डांगराच्या गोडाऊन मध्ये मिळून आला. हो. अच्छा. त्या सर्वांना अटक पण केली आपण आणि एफडी डिपार्टमेंटला सर्वांना कळवलंय पण आपण. गुड, व्हेरी गुड. हे कुलस्वामिनी माता, मी तुझा अत्यंत आभारी आहे. मी आजपर्यंत चुकलेलो, मला माफ कर माता. तू मला खूप मोठ्या संकटातनं वाचवलं. साहेब प्लीज तुम्हाला एक नम्रतेची विनंती आहे. बोला. आपली जी बंगल्याची निलामी आहे ना, ती 1 महिना पुढे कराल का? ठीक आहे करू. थँक्यू सर. ठीक येतो आहे. साहेब. अरे अनिल, तू इथे कुठे? अरे स्वप्नील, अरे हा बंगला माझाच आहे. अरे यार, ते सुनील साहेबांचे जे पार्टनर आहेत ना, ते माझे क्लायंट आहे. या बंगल्याच्या निलामीचे काम माझ्याकडेच आहे. आणि शिट यार, आता सोडून द्यावं लागा तुझ्यामुळे ते काम. ही सगळी मातेची कृपा आहे. आपण सर्व देवीच्या दर्शनाला जाऊया, कुलस्वामिनीच्या दर्शनाला जाऊया आपण सगळे. तू पण आमच्या बरोबर ये. येईल, नक्की नक्की येईल. कुल स्वामिनीच्या दर्शनाला येईल. चला चला निघूया. आपल्यावर आलेली सगळी संकट मातेने दूर केलेली आहेत. आता आपल्याला कुणालाही घाबरायचं काही कारण नाही. आपण सगळे देवीच्या दर्शनाला जाऊया, सगळे जाऊया. आपण देवीच्या दर्शनाला जाऊया. खरं आहे रे बाबा, खरं आहे तुझं. रेणुका, अगं आत काय करतेस? हे बघ, तू यांच्या बरोबर देवीच्या दर्शनाला जा. मी मात्र घरी थांबते, कळलं? हा हा, चला 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 जाऊया. जय माता दी. जय
दरी अन डोंगर सारे बोलते भक्ताना चला चालत चढा गड हे पाहू नका भेटाना माई तुळजा घरी आपल्या माई तुळजा घरी आपल्या पाहे तुमची वाट माई तुळजा घरी आपल्या पाहे तुमची वाट दरी डोंगरा अवती भवती माईचा हा थाट ओ माईचा हा थाट हो माईचा हा थाट रूप सीतेच घेऊन अंबा आली तू यावनी श्रीरामाची घेऊ परीक्षा हट धरून हा मनी तुला पाहता तू काय म्हणूनी हो तुला पाहता तू काय म्हणूनी मारी राम हाक तुला पाहता तू काय म्हणूनी मारी राम हाक दरी डोंगरा अवती भवती माईचा हा थाट हो माईचा हा थाट हो माईचा हा थाट नऊ दिवस ते घट स्थापना घट बसे थाटात दिवस रात्र ग तुझीच पूजा होते घरा घरात नवरात्रीला भक्त पाहती नवरात्रीला भक्त पाहती तुला नवरूपात नवरात्रीला भक्त पाहती तुला नवरूपात दरी डोंगरा अवती भवती माईचा हा थाट हो माईचा हा थाट हो माईचा हा थाट हे अंबा जगदंबा माता या जगाची तू दाता भक्ती भावाने चरणी तुझिया सुनील देवी माता हे अंबा जगदंबा माता या जगाची तू दाता भक्ती भावाने चरणी तुझिया सुनील देवी माता संकट समयी धावून येसी संकट समयी धावून येसी भक्त मारिता हाक संकट समयी धावून येसी भक्त मारिता हाक दरी डोंगरावती भोवती माईचा हा ताट हो माईचा हा ताट हो माईचा हा ताट
स्वहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम शांती शांती शांती. आज तुमच्या कुटुंबियांचा राहिलेला अभिषेक आणि बालिका रेणुकाच्या नवसाची झालेली पूर्तता बघून मला फार फार आनंद झालाय, मनस्वी समाधान झालंय. हाँ गुरुजी, माँ की कृपा से हमारे घर की सुख और शांति लौट आई है. पर गुरुजी, आप एक बात बताइए, माँ ने अवतार कैसे लिया? माता येथे कशी, तुळजाईने तुळजापुरात अवतार कसा घेतला याची मी तुम्हाला कथा सांगतो. स्वामी रामानंदजी आपल्या आश्रमात शिष्यांसह ध्यानस्थ बसलेले होते. इंदोरी वनात थोर ऋषी श्री स्वामी रामानंदजीच्या आश्रमात शिष्यगण आनंदी होते. शिवाच्या नामस्मरणात ध्यानस्थ होते. स्वाती अनुभूती आपल्या बाळासोबत मग्न होती. नामस्मरणात नित्य नेमान नामस्मरणात नित्य नेमान स्वामींनी घेतला वेळ फार. शिष्यगण भक्ती एकमेकास बघून स्वामीला ध्यानस्थ बघून शिक्षकगण एकमेकास बघत होते. स्वामीची समाधी सोडा, समाधीची वेळ संपून गेली. ध्यान अवस्थेत पंचवात स्वामींनी सोडला पंच प्राण. हो जी 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 जी. स्वामींना काय झालं? अहो, स्वामींना काय झालं? स्वामी स्वामी काय झालं? स्वामी स्वामी डोळे उघडा. स्वामी काय झालं? स्वामींना काय झालं? स्वामी डोळे उघडा. स्वामी स्वामी साध्वी अनुभूतीने सती जाण्याचा निर्णय घेतला. ऋषी मुनींनी साध्वीची समजूत घातली. साध्वी काही केल्या हट्ट सोडेना. तानुल्या बाळासाठी हो तानुल्या बाळासाठी विनंती केली ऋषी जनांनी. ज्याला तुझी आवश्यकता आहे त्याचं पालन पोषण करणं तुझं प्रथम कर्तव्य आहे. जर तू पालन नाही केलंस तर तू केलेले सर्व पुण्यकर्म नष्ट होऊन जातील. याकरता तू या निर्णयाचा त्याग कर, ही माझी आज्ञा आहे. किंतु स्वामी, आता माझं जीवन व्यर्थ आहे हो. परंतु प्रश्न आहे माझ्या बाळाचा. तो आपलं जीवन कशाही प्रकारे जगू शकेल. परंतु स्वामी, आता मला आज्ञा द्यावी हो, आज्ञा द्यावी. साध्वी निघाली आहे सती जाण्याची. नारद मुनींना विचार पडला. रोखण्या सतीचा निर्णय स्वर्गातून प्रकटले नारद मुनी. हो जी 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 जी. हे आपण काय करता मुनिवर? धर्मशास्त्राच्या अनुसार मृत पतीच्या चितेवर पत्नीने सती जावे अशी. पतीच्या चितेवर सती जाण्याचा हट्ट साध्वीने धरला. आपल्या कर्तव्याचे पालन करण्याचा आदेश नारद मुनींनी केला. तानुल्या बाळासाठी, धर्मासाठी तुला जगावे लागेल. धर्माचं पालन केलंय, परंतु आता पुत्रासाठी मातृधर्माचं पालन करावंच लागेल. आपल्या पुत्रासाठी जिवंत राहायलाच पाहिजे, अन्यथा नारायण नारायण. स्वाती अनुभूतीने नारदाच्या आदेशाचे पालन केले. धर्मासाठी, बाळासाठी, धर्म जपण्यासाठी सती जाण्याचा हट्ट सोडला. हो जी 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 जी. जशी आज्ञा मुनिवर. नारायण 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 नारायण. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. बोला रामानंद महाराजांचा जय जयकार असो. मित्रांनो, आज स्वामी रामानंद महाराजांची 5वी पुण्यतिथी आहे. आजच आश्रमाच्या उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. आम्ही सगळ्यांनी तर स्वामी विद्यानंदजी महाराजांचा उल्लेख या पदासाठी केलेलाच आहे. स्वामीजी, आपण स्थान ग्रहण करा. ओम नमः शिवाय. आपण सगळ्यांनी मला ज्या पदासाठी निवडलंय त्याबद्दल सर्वप्रथम
मी आपला आभारी आहे. ओम नमः शिवाय. बोला विद्यानंद महाराजांचा जय जयकार असो. ओम नमः शिवाय. 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 महाराज, एक समस्या आहे. स्वामी रामानंदजींची पत्नी साध्वी अनुभूती यांची वनात जाऊन तपस्या करण्याची इच्छा आहे. साध्वी अनुभूती देवीच्या या कार्यासाठी आमची अनुमती आहे. परंतु महाराज, त्यांचं बालक. त्या बालकाची जबाबदारी आपण आश्रमवासियावरती आहे. होय. परमानंद स्वामींशी चर्चा करायला हवी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. स्वामीजी, माझी वनात जाऊन तपश्चर्या करण्याची इच्छा आहे. आज्ञा आहे पुत्री. माझ्या बाळाला ये बेटा. मी आपल्या स्वाधीन करून जाते आहे. ये बेटा, जा. आज्ञा द्यावी. तुझी मनोकामना पूर्ण हो. जा, माझा आशीर्वाद आहे तुला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. असुराने धुमाकूळ घातला. ऋषी मुनींच्या आश्रमांचे नाद दूध जाळपूळ करू लागले. हे प्रभू, हे ईश्वरा. कोणीही जिवंत सुटला नाही पाहिजे. फक्त माझंच राज्य असलं पाहिजे. ते माझंच राज्य असेल. फक्त माझंच राज्य. माझं राज्य. असुरांनो, या ऋषींच्या आश्रमांना जाळून खाक करून टाका. सर्वनाश करा. उद्ध्वस्त करून टाका सगळं. या तिन्ही लोकांवर असा सुराचाच राज्य असला पाहिजे. कळलं? जाळून टाका. असुरांनो, चारी दिशा उद्ध्वस्त करून टाका. चला. दुष्ट राक्षस तपोवनात पोचले. स्वाती अनुभूती तपश्चर्येत लीन होती. अनुभूतीच्या सौंदर्यावर अनुभूतीच्या सौंदर्यावर भाळले सारे राक्षसगण. सत्य आहे का स्वप्न आहे? अति सुंदर, मनमोहक. मला तर वाटतं स्वर्गातून अप्सराच आली आहे. गुडी गुडी. चला तिलाच विचारूयात. हा चला. हे सुंदरी, तू कोण आहे आणि या वनात तपस्या करण्यासाठी का बसली आहेस? का बसली आहेस? गिडगिडी गुडगुडी. ती तर काही बोलतच नाही. हे सुंदरी, तू काही बोलत का नाहीस? गुडी गुडी. तू अजूनपर्यंत आमच्या प्रश्नाचं उत्तर का दिलं नाहीस? आम्ही राक्षस सेना आहोत.
गुडी 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 मला काहीतरी बोलायचंय. तू माझ्या मनातलं तर नाही ना बोलू इच्छित? तुझ्या मनातलं मी कसं जाणू? मी काय असा सूर आहे तर तुझ्या मग मनातली तू गोष्ट बोलू? आता काय बोललास? मी काय बोललो? की मी हिच्याशी विवाह करू इच्छितो. तू माझ्या मनातलं बोललास. गिडगिडी गुडी गुडी हा विचार पहिला मी केला होता. 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 गिडगिडी 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 गुडी 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 तपस्या भंग करण्यास अपयशी झाले दुष्ट जन. तपस्या भंग करण्यास दुष्ट जन अपयशी झाले. त्याने असासुराला जाऊन सांगितले. ऐकून गुण गाणं बघून सात्वी समैत झाला असासुर हो. अग्निदेवीचे रक्षण करतात. समस्त वायू अग्नी आणि पृथ्वी यावर आमचं वर्चस्व आहे हे तुम्हाला माहित नाही? माहिती आहे महाराज, पण काय मूर्खा, तू तिला माझं नाव नाही सांगितलंस? सांगितलं होतं महाराज. मग आमच्या नावाने त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर भय नाही आलं? महाराज, तिचा तेजस्वीपणा बघून तुम्ही सुद्धा भयभीत व्हाल. आमच्या चेहऱ्यावर भय? हा महाराज, तुम्ही दोघं आमचे विश्वासू सैनिक आहात म्हणून तुम्हाला आम्ही सोडून देतोय. पण तुम्ही आम्हाला लवकरच सांगा ती सुंदरी कुठे आहे. आम्ही तिला आमच्या शक्तीने प्रभावित करू. आजच्या रात्रीच आमच्या निघण्याचा प्रबंध करा. महाराज, ही पहा तपस्विनी. सुंदर, अति सुंदर. वाह, काय तेज आहे. जणू साक्षात अप्सराच आहे. हे सुंदरी, हे तप समाधी सोडून तू माझ्या बरोबर चल. मी तुला माझी पट्टराणी बनवेन. तर तू असं ऐकणार नाहीस. असासुराने स्वाद्वानुभूतीला पट्टराणी बनवण्याचा विचार केला. स्वाद्वीची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. पण ते इथे माझ्या समोर काहीच नाहीये. अग्निदेवाचे कवच स्वातीचं रक्षण करीत होते. अग्नि कवच भेदण्यात दैत्याला यश आले. स्वातीची तपश्चर्या भंग झाली. कोण आहेस तू? या त्रिलोकाला आपल्या बोटावर नाचवणारा असुरांचा राजाधिराज आहे मी. दुष्ट, तू माझी तपस्या भंग केली आहे. तपस्या भंग करण्या तपस्या भंग करण्यास यश आले हो दैत्यास. झाली साध्वी क्रोधमान. तपश्चर्येच तेज फार. क्रोधानीत झालं भाजला सूर. तपश्चर्येच्या तेजामुळे दैत्य असासूर भाजला गेला. साधीचा क्रोध शांत करण्यास नारद मुनी प्रकटले हो. जी 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 जी. नारायण नारायण. परंतु देवी, तुम्ही केलेल्या तपस्येचं काय होणार? ती तर क्षणार्धातच वाया जाईल देवी. काही उपाय आहे मुनिवर? नारायण नारायण. महामाया. नारद मुनी स्वातीला म्हणाले, हे देवी, दैत्यास भस्म केल्यास हजारो वर्षाची तपश्चर्या नष्ट होईल. आदिशक्ती मातेला आवाहन कर. साध्वीने मातेला आवाहन करण्यास सुरुवात केली. साध्वीने आवाहन केले मातेला.
स्वातीने आव्हान केले मातेला, तरली देवी स्वर्गातून स्वातीचे रक्षण करण्यास घेतला अवतार मातेनं. त्रिज्वाच्या रक्षणासाठी मातेने अवतार घेतला. मूर्खा, आठवते ब्रह्माजींचं वरदान. ब्रह्माजींच्या वरदानानुसार मी तुझा काळ बनून आलेले आहे. तुझा अंत माझ्याच हातून होणार आहे. माझा मृत्यू आणि तुझ्या हातून असंभव, हे अशक्यच आहे. दुष्ट दानवा, ब्रह्माच्या वरदानानं दैत्य माजला होता. देवीनं आसासुराला आवाहन केलं, तुझा अंत माझ्या हाती आहे. संपूर्ण ब्रह्मांडात थैमान झाले. आसासुर महाशक्तिमान, रूप काय बदलतोस आता बघ. आसासुर महाशक्तिमान, देवांना केले पूजपान, घेतले रूप अनेक त्यान, महाशक्तीने घेतला अवतार. रणचंडनीने नवरूपात अवतार घेतला. त्रिलोकात युद्धाचा गदर झाला. आसासुराने रेड्याचा अवतार घेतला. आता महिषासुराचं रूप धारण केलंस काय? आता तू मला मारू शकत नाही. मी तुला आज सोडणार नाही. धावून आला महाशक्तीवर, तलवारीने केला शिरसेद, तडापासून केले बेकसीर. हो जी 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 जी. मला क्षमा कर माते, मला क्षमा कर. देवी देवतांनी महाशक्तीला नमन करून अभिनंदन केले. आहे तीन लोकात तुझ्या अमर गाथेत तुझ्या नावाबरोबर या तुच्छालाही स्थान मिळावं. तथास्तु. प्रणाम माते. माते, तुझे दर्शन झाल्याने मी धन्य झाले. माझी हाक ऐकून त्वरित धावून येणारी माते, तुझा जय जयकार असो. त्रित्वाच्या सन्मानासाठी त्वरित धावून आली, म्हणून त्वरित नाव पडले. हो जी 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 जी. अशा प्रकारे तुळजापुरात आई प्रकट झाली आणि ती भक्तांच्या हाकेला धावून येते. आणि ही कुलस्वामिनी आई सदैव भक्तांची रक्षा करते. आणि हो, आज तुम्ही तुमच्या कुटुंबियातील नवविवाहित जोडप्यांना तिथे माता कुलस्वामिनीच्या चरणी आणून, तिच्या दर्शनाला आणून त्यांच्या गृहस्थाश्रम जीवनाची सुरुवात करून दिलेली आहे. गुरुजी, बोला. आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. फार फार आभारी आहोत गुरुजी. अशीच आपली कृपादृष्टी आमच्या सारा कुटुंबियावर ठेवा. अरे, कृपादृष्टी करणारा मी कोण? कृपादृष्टी मागा त्या स्वामिनीची, कुलस्वामिनीची. तिच्या शरणी जा, तिची सेवा बरोबर करा. बोलताय. तीच तुमच्या हो. घरात सुख समृद्धी शांती आणि हो. लक्ष्मीचे वरद हस्त करेल. हे तुळजाभवानी माते, आमच्या कुटुंबावर जी संकटे ओढवली ती कोणावरही ओढू नको देऊ. माझे आई बाबा तुझे निस्सीम भक्त होते. त्यांना लहानपणीच तू हिरावून घेतलं. त्याच्यानंतर माझ्या भावाकडनं काही चुकलं असेल, त्याच्या वतीने मी माफी मागतो माते.
लेकराकडून काही चुकलं पदरात घे माते. तुळजा भवानीची पूजा घरोघरी व्हावी आणि ही परंपरा आपण सतत जपावी. अनादि सोहम कुलस्वामिनी कुलदेवताय नमो नमः. तुळजा भवानी माते की जय. माता रानी तुम लोगों को हमेशा खुश रखे और जिंदगी भर तुम लोग ऐसे हाथ पकड़कर आगे चलते रहना. आप लोगों की जिंदगी में कभी कोई दुख नहीं आना चाहिए. तुळजा भवानी की जय. तुळजा भवानीचा जय.